मालेगाव महानगरपालिका संदर्भात महत्वाची बातमी जी आहे तर ती येते, याची लवकरच पद भरती होणार आहे, याची अपडेट जी आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते बघा. 683 पदांच्या भरतीसाठी शासनाला प्रस्ताव जो आहे तर तो पाठवलेला आहे. याच्यात कोणती पदं भरली जातील, किती पदं भरली जातील, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. लक्षात घ्या, महाराष्ट्रात अशा पद्धतीची सर्वप्रथम विश्वसनीय माहिती तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच प्रोव्हाइड करत असते, म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. ओके, बघा, हा पद भरतीचा प्रस्ताव जो आहे तर तो पाठवलेला आहे. तर याच्यामध्ये कोणती कोणती पदं असतील, काय असतील, सर्व काही प्रक्रिया मी तुम्हाला जे आहे तर ते सांगतो. तत्पूर्वी आपली या मनपा भरतीसाठी सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे. आगामी येणाऱ्या नगर परिषद, मनपा, वन विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग, इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती कामात येणार आहे. आजच तुम्ही ही बॅच जॉईन करून जे आहे तर ते चांगली तयारी करू शकतात. TCS IBPS पॅटर्न नुसार ही संपूर्ण बॅच जी आहे तर ती अवेलेबल आहे. बघा, देशदूत या न्यूजपेपरमध्ये पण 19 मे 2026 ला ही जी बातमी जी आहे तर ती आली होती बघा. अधिकारी आणि सेवकांची रिक्त पदे भरली जाणार, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, तर याच्या संदर्भातली बघा हीच बातमी जी आहे तर ती होती. आता एक प्रॉपर बातमी सांगतो. याच्यामध्ये 679 पदं एवढी दिलेली आहे, आणि जे लोक मच्छी बातमी तर त्याच्यामध्ये वेगळी पदांची माहिती जी आहे तर ती दिलेली. बघा, प्रशासनाने पूर्व तयारी केलेली आहे. याच्यासाठी त्यांनी बिंदू नामावली रोस्टर पूर्ण तपासून टाकलेला आहे. वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 यासाठी तपासणी जी आहे तर ती त्यांनी अंतिम करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवलेली आहे. मनपाकडून अधिकृत प्रस्ताव हा राज्य शासनाकडे म्हणजेच नगर विकास विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. शासनाची जर अंतिम मान्यता मिळाली त्याच्यानंतर आपल्याला ही पद भरती जी आहे तर ती झालेली दिसते. आता कोणती पदं भरण्यात येतील ते सगळ्यात आधी समजून घ्या. बघा, आरोग्य विभागातील 271 पदं भरण्यात येतील. किती? 271 पदं ही आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांची भरण्यात येतील. आरोग्य विभागाचं हे म्हणजे 40% पदं ही आरोग्य विभागाची भरण्यात येतील. इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना संधी आहे, कारण की इंजिनिअरिंगचे 246 पदं असतील. अभियांत्रिकी अधिकारी आणि कर्मचारी यांची एवढे पदं असतील. अग्निशमन विभागाची 166 पदं भरण्यात येतील, आणि इतर 3 अशी काही छोटी मोठी पदं जी आहेत तर ती भरण्यात येतील. ओके, तुम्हाला जर एक याच्यात जर कळलं तर सगळ्यात जास्त पदं ही आरोग्य विभागाची आहेत, अभियांत्रिकी विभागाची आहेत, अग्निशमन. बाकी लिपिक वगैरेची शक्यतो ते पद भरत नाही, कारण की तेवढी महानगरपालिकेची क्षमताच नाही आहे तुम्हाला हे देण्यासाठी. लक्षात घ्या. परंतु हे पद जे आहेत तर ते भरण्यासंदर्भातला प्रस्ताव जो आहे त्यांनी इथं पाठवलेला आहे. आता फक्त प्रॉब्लेम असा आहे की प्रॉपर एक्झाम थ्रू म्हणजे सरळ सेवाद्वारे भरायचं का कंट्रॅक्टिव्ह पद्धतीने भरायचं. कंट्रॅक्टिव्ह पद्धतीने ही पदं भरली तर 27 कोटींचा खर्च आहे, आणि सरळ सेवेने भरली तर 30 कोटींचा खर्च आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिला फक्त 2.35 कोटी एवढाच अधिक भार महानगर मनपावर येणार आहे. तर माझी अशी विनंती असेल की तुम्ही कंट्रॅक्टिव्ह भरू नका. आणि लक्षात घ्या, कंट्रॅक्टिव्ह मध्ये काय होतं मित्रांनो, परीक्षा होत नाही, परीक्षा झाली नाही तर ते आरक्षण मेंटेन होत नाही. आरक्षण मेंटेन नाही होत. कंट्रॅक्टिव्ह मध्ये काय असतं, कोणत्याही कॅटेगरीचे किती ते पोरं घेऊ शकतात, सोबत त्यांच्या ओळखीचे पण लावून घेण्याचं त्यांना काही बंधन नसतं. परंतु ज्यावेळी सरकारी भरती निघते त्यावेळी प्रॉपर SC ST OBC यानुसार महिला, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग या सगळ्यांना जागा आरक्षित होतात. सोबत ही भरती प्रक्रिया थोडी पारदर्शक पद्धतीने पारत असते. म्हणून आपण जो आहे तो ते या कंट्रॅक्टिव्ह पद्धतीला विरोधच केला पाहिजे, की महानगरपालिकेकडून कुठलीच कंट्रॅक्टिव्ह पद्धत झालेली पाहिजे. जी असेल ती प्रॉपर एक्झाम घ्या. पद कमी करा वाटलेत, पण प्रॉपर एक्झाम थ्रू ही एक्झाम जी आहे म्हणजे परीक्षा जे आहे तर ती घेत जा. दोन्ही प्रस्तावांसाठी अंतिम निर्णय राज्य शासनाकडे दिलेला. आता हा अंतिम निर्णय का दिलेला आहे मित्रांनो माहितीये का, कारण की महानगरपालिकेला एक नियम आहे की जर तुमचा आस्थापना खर्च, इस्टॅब्लिशमेंट खर्च, एक्सपेन्स जर हा 35% पुढे गेला, आता तो सध्या किती महानगरपालिकेचा जवळपास 50%, डायरेक्ट 50% गेलेला आहे. म्हणजे वेतन सर्व काही मेंटेन करण्यासाठी मग विकास कामांना पैसे उरत नाही. मग हा 35%च्या पुढे गेल्यानंतर जर पदभरती करायची असेल तर त्याची मान्यता डायरेक्ट राज्य शासनाकडून जी आहे तर ती घ्यावी लागते. ओके, आता जर सध्या खर्च पाहिला तर निव्वळ वेतनाचा खर्च 70 कोटी आहे, आणि आस्थापना खर्च 75 कोटी, असे 146 कोटी दरवर्षीचे आहे तर त्यांचे खर्च होत असतात. ओके, आणि आता त्यांनी काय सांगितलेलं की एक पद्धत तुम्ही रिपेअर करा. आता समजा त्यांचं काय म्हणणे 50% खर्च करतायत, त्यांचं काय म्हणणे जे निवृत्ती वेतन, गाड्या वगैरेंना इंधन लागतं आणि जो मेंटेनन्स लागतो तो तुम्ही मायनस केला तर फक्त आमचा खर्च 24%. म्हणजे त्यांनी काय केलं, कॅल्क्युलेशनची एक नवीन पद्धत शासनाकडे मांडलेली. जर शासनाने मान्य केली तर लवकरच आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके, निधींची उपलब्धता स्पष्ट जे आहे त्यांनी इथं करून दिलेली, बिंदू नामावली झालेली, खर्चाचा तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न झालेला. आता सर्व काही निर्णय जो आहे तर तो राज्य शासनाला घ्यायचा आहे. पण राज्य शासनाने निर्णय घेताना शक्यतो जे आहे तर तो डायरेक्ट परमनंट सरकारी नोकरीचा निर्णय जो आहे तर तो घेतला पाहिजे, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. बाकी आपल्याला जर तयारी करायची असेल तर त्यासाठी आपली सर्व समावेशक सरळ सेवा भरती बॅच आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात.
आणि त्यासोबतच आमची इतरही व्हिडिओ आहेत, कारण की कामगार विभागाची एक चांगली जाहिरात आलेली आहे, त्याच्या कॅटेगरीनुसार जागा, त्याचं कामाचं स्वरूप आणि स्वच्छता निरीक्षकच्या पात्रतेत काही बदल झालेले, इतरही काही प्रॉपर व्हिडिओज असतात, ते पण तुम्ही जे आहे तर ते इथं पाहू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.